नमस्कार. आज आपण गौरी गणपती विशेष गव्हाच्या पिठापासून चुरमा लाडू तयार करणार आहोत. हे लाडू पहा, मस्त असे गोल गरगरीत तयार झालेले आहेत. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके मऊसूत तयार झालेले आहेत. 15-20 दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात. गुळाचा पाक तयार न करता अगदी झटपट हे लाडू तयार केलेले आहेत. पहिल्यांदाच बनवणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हे लाडू जमतील इतके सोपे आहेत. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे. कोणत्याही एका वाटीने तुम्ही हे गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता. आपण नॉर्मली रोज चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी बारीक रवा वापरायचा आहे. लक्षात ठेवा, रवा घेताना जाड रवा न वापरता बारीकच रवा वापरा. लगेचच अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखी वाढते. आता हे घातलेलं मीठ रव्यामध्ये आणि गव्हाच्या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी या ठिकाणी साजूक तूप वापरणार आहे. साजूक तूप हे किती घ्यायचं तर आपला पोहे खाण्याचा रोज चमचा असतो त्या चमच्याने मी घट्ट साजूक तूप असल्यामुळे 4 चमचे वापरणार आहे. जर तुम्ही अगदी वितळलेलं पातळ साजूक तूप मोजून घेणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी 7 ते 8 चमचे साजूक तूप लागू शकतं. माझं घट्ट साजूक तूप असल्यामुळे मी 4 चमचे पोह्याचे या ठिकाणी साजूक तूप वापरणार आहे. आता हे घातलेलं सर्व साजूक तूप रवा आणि गव्हाच्या पिठाला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठामध्ये. तेव्हाच तुमचे लाडू खायला खूप खुसखुशीत तयार होणार आहे, एकदम चविष्ट तयार होणार आहे. ही अतिशय महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवा. चला तर हे घातलेलं सर्व 4 चमचे साजूक तूप व्यवस्थित पिठाला चोळून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दोन्ही हातांच्या मदतीने व्यवस्थित रगडून घ्या, जेणेकरून घातलेलं सर्व साजूक तूप सर्व पिठाला अगदी व्यवस्थित लागेल. या प्रकारे सर्व साजूक तूप पिठाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. थोडंसं असं पीठ घ्यायचं, हातामध्ये दाबून बघायचं. हे पहा, मस्त असा मुटका तयार होतोय. याचा अर्थ आपण घातलेलं साजूक तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जर तुमचा असा मुटका होत नसेल तर 1-2 चमचे साजूक तूप वापरून तुम्ही हा मुटका होत आहे की नाही ते चेक करू शकता. आता आपण पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी ह्या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. लगेच एकदम जास्त पाणी न घालता अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपण पुरीसाठी ज्याप्रमाणे पीठ मळून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीचं पीठ ह्या ठिकाणी मळायचं आहे. जास्त पातळ मळायचं नाही, लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे पीठ मळताना कोमट पाण्याचाच वापर करा. चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं घट्टसर पुरीसारखा पिठाचा गोळा मळून घेऊयात. अशा प्रकारे लागेल तसं थोडं थोडं कोमट पाणी वापरून मस्त असा पिठाचा घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे. हे पहा, जास्त पातळ देखील मळायचं नाही, पुरीसारखाच मळून घ्यायचा आहे. परफेक्ट. आता हे मळून घेतलेलं जे पीठ आहे ते 15 मिनिटासाठी भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. म्हणजे काय होणार आहे, आपण जे मुटके तयार करणार आहे ते अतिशय सुंदर तयार होतील. अजून म्हणजे आपण हे पीठ मळताना रवा वापरलेला आहे. असं पीठ मुरवायला साईडला थोडंसं ठेवलं की रवा छान भिजेल आणि आपले लाडू अजूनच रुचकर तयार होतील. चला तर 15 मिनिटासाठी हे पीठ भिजवायला साईडला ठेवून देऊयात. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. पीठ भिजवण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. पुन्हा एकदा 1-2 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. हे पहा, परफेक्ट. आता थोडं थोडं अगदी पीठ घेऊन व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पिठाचे मुटके तयार करून घ्यायचे आहेत. मुटके कसे तयार करायचे तर छोट्या छोट्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि तळहातावरती हाताच्या मदतीने चांगला प्रेस करून घ्यायचा आहे. जी आपली बोटं आहे ती बोटं जी आहेत ती गोळ्याच्या मध्ये रुतवायची आहे, म्हणजे मस्त असा मुटका तयार होतो. आता हे मुटके तयार करताना जास्तीचे मोठे मोठे सुद्धा तयार करायचे नाही. अगदी थोडं थोडं पीठ घ्या आणि छोटे छोटे मुटके तयार करून घ्या. असं केल्यामुळे काय होणार आहे, आपण हे मुटके पुढे तुपामध्ये तळणार आहे, त्यामुळे ते चांगले आतपर्यंत तळले जातात आणि लाडू चवीला छान तयार होतात. चला तर अगदी थोडं थोडं पीठ घेऊन छोटे छोटे मुटके तयार करून घेऊयात. अशा प्रकारे मळून घेतलेल्या सर्व पिठाचे मी छोटे छोटे मुटके तयार करून घेतलेले आहेत. अगदी छान तयार झालेले आहेत. आता आपण हे मुटके तुपामध्ये तळून घेणार आहोत. तळण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे.
आता सुरुवातीला मी ज्या वाटीने रवा आणि गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून मी अंदाजाने पाऊण वाटी म्हणजेच 3/4 वाटी घट्ट साजूक तूप घेतलेलं आहे. आता हे घेतलेलं सर्व साजूक तूप मी या कढईमध्ये घालणार आहे. जर तुम्ही पातळ साजूक तूप वापरणार असाल, पूर्ण वितळलेलं साजूक तूप वापरणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी 1 वाटी साजूक तूप लागू शकतं. आता या ठिकाणी साजूक तूप पूर्णपणे वितळलेलं आहे आणि चांगलं गरम देखील झालेलं आहे. आता ह्या गरम गरम साजूक तुपामध्ये आपण जे मुटके तयार करून घेतलेले आहेत ते एक एक करून मुटके तुपामध्ये घालायचे आहेत आणि चांगले तळून घ्यायचे आहेत. हे पहा, कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे मुटके मी एका वेळी तळून घेणार आहे. तूप चांगलं गरम असलं पाहिजे आणि हे मुटके तळताना घाई अजिबात करायची नाही. एका मुटक्याची बॅच तळण्यासाठी साधारणतः मध्यम ते कमी आचेवरती 7 ते 8 मिनटं लागतात. लक्षात ठेवा, जर तुम्ही मोठ्या गॅसवरती हे मुटके तळून घेतले तर तुमचे मुटके फक्त बाहेरूनच रंग बदलेल आणि आतमधून कच्चेच राहतील, तर लाडू अजिबात चांगले होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, सुरुवातीला मध्यम आचेवरती हे मुटके तळायचे. हलकासा रंग बदलायला लागला की गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि मुटके तळून घ्यायचे आहेत. चला तर मुटक्यांची बाजू अदली बदली करत मध्यम ते मंद आचेवरती आपण हे चांगले खरपूस लालसर रंगावरती तळून घेणार आहोत. या ठिकाणी 6 ते 7 मिनटं झालेली आहेत. मुटके तळून तयार आहेत. जेव्हा मुटके तेलामध्ये घातले होते तेव्हा मुटक्यांवरती किती बुडबुडे होते. आता मुटक्यांवरचे बुडबुडे हलकेसे कमी झालेले आहेत. रंग देखील बदललेला आहे. मस्त असा ह्याच रंगावरती मुटके तळून घ्यायचे आहेत. हे पहा, परफेक्ट. आता हे मुटके तळून झालेले आहेत. झाऱ्याच्या मदतीने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मुटक्यांची एक बॅच तळण्यासाठी मला साधारणतः 7 ते 8 मिनटं मध्यम ते मंद आचेवरती लागलेली आहेत. चला तर याच पद्धतीने उरलेले सर्व मुटके तुपामध्ये तळून घेऊयात. तुम्ही हे मुटके तेलामध्ये सुद्धा तळू शकता, पण मी सजेस्ट करेल की तुपामध्येच तळून घ्या, त्यामुळे लाडू अजूनच चवीला चविष्ट लागतात. अशा प्रकारे सर्व तयार केलेले मुटके मी तळून घेतलेले आहेत. तळलेले मुटके परातीमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. अशा प्रकारे मुटके मी रूम टेम्परेचरवरती 15 ते 20 मिनटं थंड करून घेतलेले आहेत. आता हे जे मुटके आहेत तळलेले ते असे बारीक करायचे आहेत हाताने. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे, कारण आपल्याला हे मुटके मिक्सरमध्ये घालून याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. जास्त देखील बारीक पावडर तयार करायची नाही, थोडीशी रवाळच ठेवायची आहे. अशा प्रकारे सर्व मुटके थंड झाल्यानंतर मी हाताने तुकडे करून घेतलेले आहेत सर्व मुटक्यांचे. हे पहा या पद्धतीने. आता हे तयार करून घेतलेले मुटक्यांचे तुकडे थोडे थोडे करून एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सर बंद चालू करून ह्या मुटक्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. एकदम जास्त बारीक पावडर तयार न करता थोडीशी रवाळच ठेवायची आहे, कारण आपल्याला चुरमा लाडू करायचे आहेत, त्यामुळे थोडीशी रवाळ पावडर राहिली पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे मी छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. जास्त देखील बारीक पावडर न करता थोडीशी रवाळच ठेवलेली आहे. तयार केलेली चुरमा पावडर एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेल्या सर्व मुटक्यांचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चुरमा तयार करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे सर्व तुकडे जे आहेत मुटक्यांचे ते बारीक करून घेतलेले आहेत. जास्त बारीक पावडर न करता थोडीशी रवाळच ठेवलेली आहे. परफेक्ट. आता ही तयार केलेली चुरमा पावडर एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात. आता या चुरमा पावडरमध्ये मी या ठिकाणी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 काजू, 10 ते 15 बदाम बारीक करून घेतलेले आहे ओबडधोबड. सुरुवातीला मी ते बदाम आणि काजू हलक्याशा तुपामध्ये भाजून घेतलेले होते. ती सुक्यामेव्याची पावडर ह्या चुरम्यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यासोबतच लाडू अजून चविष्ट तयार होण्यासाठी 2 चमचे वेलची पावडर देखील घातलेली आहे. तुम्ही या ठिकाणी सुंठ आणि जे जायफळ असतं ते किसूनसुद्धा घालू शकता. आता ही घातलेली सुक्यामेव्याची पावडर आणि सुंठ पावडर चुरम्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. तुम्ही सुक्यामेव्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीचा इतर सुकामेवासुद्धा वापरू शकता. आता या ठिकाणी लाडू बनवण्यासाठी लागणारे जे सुकं मिश्रण आहे ते परफेक्ट तयार आहे. आता आपण लगेच गूळ वितळून घेऊयात. आता कढईमध्ये मी सुरुवातीला मुटके तळण्यासाठी ज्या वाटीने रवा आणि गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीने पाऊण वाटी घट्ट साजूक तूप घातलं होतं. मुटके तळून झाले. मुटके तळून झाल्यानंतर एवढं साधारणतः तूप उरलेलं आहे. मी हे तूप मोजून पाहिलं तर हे तूप बरोबर अर्धी वाटी भरलेलं आहे. ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी हे पातळ साजूक तूप भरलेलं आहे. आता हे तूप मी न काढता हे पूर्ण उरलेलं पातळ अर्धी वाटी साजूक तूप मी गूळ वितळवण्यासाठी वापरणार आहे.
आता ज्या वाटीने सुरुवातीला गव्हाचं पीठ आणि रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून 1 वाटी बारीक सुरीने कापून घेतलेला गूळ वापरायचा आहे. या ठिकाणी चिक्कीचा गूळ न वापरता साधाच गूळ वापरायचा आहे. चला तर आता या ठिकाणी जे आपण अर्धी वाटी साजूक तूप वापरलेलं आहे ते तूप देखील पुन्हा मी हलकंसं गरम करून घेतलं. त्या गरम तुपामध्ये हा बारीक कापून घेतलेला 1 वाटी गूळ घातलेला आहे. आता हा जो गूळ आहे तो आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, हे लाडू बनवताना गुळाचा पाक अजिबात करायचा नाही, फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला लाडू थोडेसे कमी गोड आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 वाटी गूळ न घेता थोडासा कमीसुद्धा गूळ वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. पण एवढ्या प्रमाणामध्ये 1 वाटी गूळ अगदी पुरेसा आहे, तरच तुमचे लाडू गोड देखील होतील आणि खायला देखील चविष्ट लागतील. चला तर हा घातलेला 1 वाटी गूळ तुपामध्ये चांगला वितळून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, घेतलेला संपूर्ण 1 वाटी गूळ तुपामध्ये चांगला मिक्स देखील झालेला आहे आणि पूर्णपणे वितळलेला आहे. गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार केलेला नाही, फक्त गूळ वितळूनच घेतलेला आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हा गरमागरम वितळलेला गूळ आपण जे लाडूचं सुकं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यावरती घालायचं आहे. संपूर्ण वितळलेला गूळ घालून घ्या. हे पहा, परफेक्ट. हे गरम गरम असतानाच आपल्याला फास्ट करायचं आहे, थंड झाल्यावरती अजिबात तुमचे लाडू व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे गॅस बंद केला की लगेचच हा वितळलेला गूळ या सुक्या मिश्रणामध्ये लाडूच्या घालून घ्यायचा आहे. आता हा वितळलेला गूळ फार गरम आहे, हाताला चटका लागू शकतो, त्यामुळे सुरुवातीला हाताने मिक्स न करता चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. चला तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. आता हाताला थोडंसं थंड झालं असं जाणवलं की हातानेच हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण जो गूळ वितळलेला घातलेला आहे तो सर्व वितळलेल्या गूळ मिश्रणाला अगदी एकसारखा व्यवस्थित लागला गेला पाहिजे. हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे चुरम्यामध्ये. हे पहा, अशा प्रकारे सर्व जो वितळलेला गूळ आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. या ठिकाणी लाडू तयार करण्यासाठी मिश्रण तयार आहे. फार गरम आहे आत्ता, हलकंसं थंड झालं की लगेचच असे लाडू बांधायला सुरुवात करायची आहे. लक्षात ठेवा, मिश्रण पूर्ण देखील थंड होऊ द्यायचं नाही, हलकंसं गरम असतानाच ह्याचे लाडू बांधायला सुरुवात करा. तयार केलेल्या गुळाचा पाक व्यवस्थित लागला गेला आहे. आता थोडे थोडे मिश्रण घेऊन मस्त असा लाडू गोलाकार तयार करून घ्यायचा आहे. हे लाडू तयार करायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही जर हे लाडू बनवले तर तुमचे लाडू कधीच फसणार नाही. हे पहा, अगदी सहजरित्या लाडू बांधला जात आहे. मस्त असा गोलाकार लाडू तयार झालेला आहे. आता हा चुरमा लाडू आहे, तर दिसायला तर सुंदर दिसण्यासाठी त्याचप्रमाणे चवीला देखील चविष्ट लागण्यासाठी मी थोडीशी खसखस आहे ती भाजून घेतलेली आहे अगदी कमी आचेवरती. ही भाजलेली खसखस थोडीशी मी स्प्रिंकल करणार आहे लाडूवरती. हे पहा, त्यामुळे लाडू दिसायला खूप सुंदर दिसतो, त्याप्रमाणे चविष्ट देखील लागतो. एक लाडू तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे, एका प्लेटमध्ये ठेवून देते. याच पद्धतीने तुम्हाला आणखी 1-2 लाडू तयार करून दाखवते. अगदी झटपट आयत्या वेळेस तुम्ही हे लाडू तयार करू शकता. आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून हे चुरमा लाडू एकदा नक्की ट्राय करून पहा. हे पहा, अशा प्रकारे मी काही 2-3 लाडू तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत. याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे मी लाडू तयार करून घेते. भरपूर सारे लाडू ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत. 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रव्यामध्ये साधारणतः माझे 26 ते 27 मध्यम आकाराचे लाडू तयार झालेले आहेत. लाडू पहा किती सुंदर दिसत आहे, त्याचप्रमाणे खायला देखील खूप चविष्ट लागतात. 15 ते 20 दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाही. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतका हा लाडू मऊसूत तयार झालेला आहे. तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.